एक रेल्वे फाटक बघायचं राहिलं होतं विथ रेल्वे, तेही बघून झालं. ग्रेट फिलिंग गाईज. या लोकांनी आम्हाला आग्रह करून कॉफी पिण्यासाठी थांबवलं आहे. सो उदयपूर 151. नमस्कार मित्रांनो, आणि या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. दिस इज लेट डे 2 ऑफ द लद्दाख जर्नी. आणि आज आम्ही निघणार आहोत रतलाम मध्य प्रदेश येथून जयपूर येथे जाण्यासाठी. सो जयपूर इथून साधारणतः 550 किलोमीटर्स आहे. पहिल्या दिवशी बऱ्यापैकी रनिंग कवर झालेलं आहे, पण बॉडी पण तेवढीच एक्झॉस्ट झाली आहे. सो सेकंड डे वी आर टेकिंग इट लाईट. वी गॉना टेक सम रेस्ट. आणि आत्ता सकाळचे साधारणतः 9:30 वाजलेले आहेत. आम्ही अजूनही हॉटेलमध्येच आहोत. इकडे आमच्या बाईक सगळ्या पार्क केलेल्या आहेत. आणि बाईकवरती जेव्हा सामान लोड करायचं असतं, अनलोड करायचं असतं, त्यावेळेस खूप वेळ लागतो. सो तुम्ही माझ्या बागे मी दाखवतो. या सगळ्या बाईक पार्क आहेत आणि सगळ्या ज्या बॅग्स आहेत त्या आता प्रत्येकजण बाईकवरती लोड करण्याचं काम चालू आहे. दिवसाचं मोठं काम करायचं काम चालू आहे. जे आहे चेन क्लीन चेन. रोडवरती आलेलो आहोत. 670 किलोमीटर्स टोटल कालच्या जर्नीचे तुम्ही बघू शकता ओडोमीटरमध्ये. आणि आता परत एकदा मी ट्रिप मीटर रिसेट करणार आहे आजचे किलोमीटर. ओके चलो, ओडोमीटर रिसेट झालेलं आहे. हॉटेल लावण्या पॅलेसला बाय बाय करूयात. तर पहिले आय थिंक 80 किलोमीटर्स झालेले आहेत आणि आम्ही थांबलेलो आहे. कालच्यापेक्षा लोकांचा मूड आज जरा निवांत आहे. काल जरा जास्तच पळापळ झाली, रनिंग पण जास्त कवर करायचं होतं. पण कालच्या हेक्टिक डे नंतर आज असं ठरलं आहे की निवांत 80 ते 100 किलोमीटर जायचं, एक ब्रेक घ्यायचा, फ्रेश व्हायचं, अँड देन विल हॅव टू गो फॉर द नेक्स्ट जर्नी. सो आज जरा निवांत कार्यक्रम चालू आहेत. होपफुली दिवस संपेपर्यंत असंच चालू राहावं. सो इकडनं नीमच आहे 42 किलोमीटर्स. हा जावड आणि नीमच रोड आहे. आय थिंक आपल्याला नीमचकडे जायचं आहे. सो अराउंड 51 किलोमीटर टू नीमच. चलो. हे बघा, गाडी स्लो झाली की लगेच फॅनचा किक इन होतो. सो अराउंड 30च्या आसपास मायलेज मिळतं आहे. जर क्रुझिंग स्पीड तुमचं 80 to 100 असेल तर. इफ यू गो अबव 100, गो टू 120, देन इट ड्रॉप्स अ लिटल बिट. बट या बाईकचं मायलेज चांगलं देते आहे. व्हेरी नाईस. तर आम्ही इथे एका पेट्रोल पंपावरती थांबलेलो आहे आणि आम्ही निघणार होतो, पण सगळेजण आता कॉफी पिण्यासाठी थांबलेले आहेत, सगळे रायडर. सो आपण एकदा कॉफी पिऊयात आणि मग कॉफी पिऊन जाऊयात. हां, पंपावाल्याकडनं फ्री कॉफी देणार होतो आपल्याला, कारण आपण सगळ्या गाड्या फुल केलेल्या आहेत. पण एकंदर लोक इथली चांगली आहेत, जात आहेत त्या सगळेजण हात करतायत. आणि आम्ही निघताना त्याने म्हटलं की थांबा, आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये कॉफी देतो आहे. सो आता कॉफी पिणार आहे आपण. कॉफी पिऊयात आणि मग निघूयात पुढच्या जर्नीवरती. चला, खूप वेळ वाट बघितल्यानंतर फायनली कॉफी आलेली आहे आणि कॉफी सर्व केली जाते सगळ्या रायडर्सला. थँक्यू. लीजिए सर. थँक्यू सर. पाणी आहे. एक रह गया मेरा. बहुत अच्छी कॉफी, बहुत अच्छी. जी सर. एक मिनिट, मी रखतो मोबाईल. तर हे गोष्ट त्यांनी आपल्याला कॉफी पिण्यासाठी थांबवलं होतं. सो आता ते कॉफी सर्व करतायत. आपका वीडियो डालूंगा यूट्यूब पे. चैनल का नाम बोला है मैंने उनको, आज देख लेना. हाँ, नाम क्या आपका? विजय. विजय. थैंक यू विजय जी, थैंक यू फॉर द कॉफ़ी.
पेट्रोल पंपावरती कॉफी पिल्यानंतर आपण कवर केलेत अराउंड 25 किलोमीटर्स. इथे एक नेक्स्ट टोल प्लाझा आहे आणि हा जो टोल प्लाझा आहे आय थिंक दिस इज द बॉर्डर ऑफ महाराष्ट्र. नॉट महाराष्ट्राची बॉर्डर आपण काल क्रॉस केली. सो ही जी बॉर्डर आहे ही आहे MP आणि राजस्थान. वॉट अ ग्रेट. काल सकाळी 5:30 स्टार्टेड द जर्नी फ्रॉम महाराष्ट्र. दुपारी 2 वाजता जेवल्यानंतर वी एंटर्ड दी MP आणि हे बघू शकता MPला एंटर केल्यानंतर आता थोड्याच वेळात आपण क्रॉस करणार आहोत आणि MP क्रॉस करून वी विल एंटर इन टू राजस्थान. इकडनं चित्तोडगड जे आहे, चित्तोडगड इज शोईंग समवेअर अराउंड 57 किलोमीटर. सो खूप भारी फिलिंग आहे. आय हॅव नेवर क्रॉस 3 states in 2 days. That too on a 2-wheeler is like a big achievement. It is an achievement definitely for me and anybody who wants to experience the thrill in their life. I think पुढे आणखी एक टोल नाका आहे. So yes, now we are into राजस्थान ऑफिशियली. चलो जर्नी कंटिन्यू करूयात. चित्तोडगड जसं मी म्हटलं 57 किलोमीटर आहे आसपास. चित्तोडगडवरून आय थिंक वी आर गोइंग नेक्स्ट टू जयपुर. चलो राजस्थान में ऑफिशियली एंटर्ड. पधारो म्हारो देश. आ रहे हैं हम जयपूर. 389 किलोमीटर्स. आणि किरण आहे पुढे. इज ऑलवेज अहेड ऑफ द ग्रुप. ओके काय आहे. कोटा 229, चित्तोडगड 44, जयपूर 117, उदयपूर मॅन खूप अंतर कवर केलं आहे. आय एम फीलिंग लाईक टॉप ऑफ द वर्ल्ड. ओके भिलवाडाच्या रोडला आलेलो आहे. हॉटेल दिसते, हॉटेल मिलन. आणि आता इथे आम्ही थांबणार आहोत लंचसाठी. सगळं यूट्यूबरला माहिती आहे. राजस्थानच्या जेवणामध्ये तूप भरपूर टाकतात. राजस्थानमध्ये एंटर केलं की जी शेवभाजी आली आहे, चपाती आहे, त्याला मस्त तुपाचा वास येतो. जेवण टेस्टी आहे. तर आम्ही जेवायला थांबलो होतो. राजस्थानमध्ये एंटर केल्या पहिलंच एक हॉटेल आहे आणि राजस्थानमधलं जेवण खाऊन दिल एकदम खुश झाली. क्वालिटी इतकी चांगली होती. नॉर्मल शेवभाजी, शेव आणि आय थिंक टमाटरची भाजी होती आणि चपात्या. रोटी हा प्रकार नाही, चपाती होती, पण चपातीला मस्तपैकी तूप लावून बनवली होती. जेवणाची क्वालिटी बघून एकदम दिल खुश झालं. आणि आणखी एक खाल्लं बटर जिरा राईस. व्हेरी गुड. राजस्थान व्हेरी नाईस. तर आत्ता आहोत आपण अजमेर दिल्ली जयपूर. सो हा आहे दिल्ली जयपूर हायवे. आणि जस्ट लुक ॲट द व्ह्यू. पूर्णपणे पाऊस दाटून आलेला आहे आणि हायवे तर म्हणजे वा. गाडी चालवायची सगळी हौस इथे फिटून जाईल. व्हॉट अ रोड मॅन, व्हॉट अ रोड. आत्ता आपण आलेलो आहे भिलवाडा राजस्थानमध्ये. तुमच्या डाव्या बाजूला बघू शकता पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे. स्मोक येतो आहे. हा स्मोक लांबून दिसला याचा अर्थ आलं भिलवाडा. भिलवाडामध्ये खूप मोठी इंडस्ट्रियल दिसत आहे आणि केमिकलचा वास खूप वाईट येतो आहे. आणि हा जो धूर आहे हो सगळीकडे पसरलेला आहे. ओके सो येस भिलवाडा सिटी जी आहे ती इथून 15 किलोमीटर आहे
Ajmer is 151 and the Jaipur is 266. बराच वेळ झाला मी एकटाच चाललो होतो. फायनली रायडर आलेत मागून कॅचअप करायला. एवढ्या चांगल्या हायवेवरती बाकी तुमचे फेलो रायडर तुमच्या सोबत नसतील तर मग काय मजा आहे. चलो लेट्स रेस विथ द हार्ले डेव्हिडसन X440. There we go. Harley Davidson X440 and Speed 400 both are in their natural habitat where these bikes should be. एक नंबर म्हणतोय भाऊ. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि आपण आहोत दिल्ली जयपूर हायवे. का हायवे यार, एक नंबर, एकदम स्ट्रेट, ऑलमोस्ट नील ट्रॅफिक, 3 लेन आणि रस्त्याची लेवल तर इतकी सुपर्ब आहे. म्हणजे आम्ही हायवेला लागल्यापासून प्रत्येक तासाला अराऊंड 100 किलोमीटर्स आरामात कवर होत आहेत. अजूनही अजमेर आहे 90 किलोमीटर्स आणि जयपूर आहे 180 किलोमीटर्स. एक क्रूजिंग स्पीड या हायवेवरती कॉन्स्टंटली 110, 120 जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत स्ट्रेट रोड आहे. म्हणजे विजिबिलिटी इतकी चांगली आहे की यू कॅन ऑलमोस्ट सी लाईक 1 किलोमीटर आहे. सो हा जो हायवे आहे ना दिल्ली जयपूर हायवे, इट्स अ ड्रीम फॉर एव्हरी बायकर. तुमच्या मशीनचं ट्रू पोटेन्शियल चेक करायचं असेल विथ द दिल्ली जयपूर हायवे अँड यू एन्जॉय इट फॉर शुअर. संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आत्ता जयपूर राहिलेलं आहे 116 किलोमीटर्स. 2 तास 4 मिनटं दाखवते. साधारणतः 11 वाजता आपण हॉटेलला पोहोचू आणि तिथे जाऊन आजचा दिवस एंड होईल. प्लॅन असा आहे की आज जयपूरपर्यंत पोहोचायचं आणि नेक्स्ट डे सकाळी उठून गो टू चंदीगड. आणि आजचा दिवस संपत आला. सो आत्ता वाजले आहेत रात्रीचे 12:30 आणि साधारणतः 5 मिनटावरती हॉटेल आहे आपलं जिकडे जायचं आहे. किलोमीटर झालेले आहेत आजचे अराऊंड 549.5, दॅट इज 550. सो 550 किलोमीटर झालेले आहेत आणि स्टे आहे जयपूरमध्ये. चलो डे 2 सायनिंग ऑफ. टाटा बाय बाय, सी यू टुमॉरो.